रुपेश तांडेल, आमचा आवाज जर तुमच्या कानापर्यंत पोहोचतोय, रुपेश तांडेल बघा, आम्हाला थोडासा वेळ मिळाला, आम्ही स्क्रीनवर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान लाभलंय ते सर्व या ठिकाणी आम्ही दाखवतोय. छत्रपती चषक 2024 सर्व खेळाडू क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. स्पर्धेसाठी खूप मेहनत हे सर्व आयोजक मंडळी घेत आहेत. क्रिकेटची स्पर्धा आणि त्याचबरोबर इतरही कार्यक्रम, रक्तदान शिबिर, अगदी असे बरेचसे विविध कार्यक्रम हे मंडळ अगदी सातत्यानं या मंडळाकडून आयोजित करण्यात येतात आणि त्याचमुळे या मंडळाचं मनपूर्वक धन्यवाद. सन्मान्य श्री हेमंत मडकईकर यांच्या हस्ते सन्मान होतोय. सामना सुरू होतोय. चला वळूया कॉम्बॉक्समध्ये समीर पांढरे आणि सुमित काळसेकर यांच्यासोबत. भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये सिंधुदुर्ग आमचा हे भारत. धन्यवाद सर. संध्याकाळच्या सत्रात आणखी एक दर्जेदार सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय एएस स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाचा पाहायला मिळतो आणि पहिल्या षटक घेऊन संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्गवरती. संध्याकाळचं सत्र आणि या शांत वातावरणामध्ये गोलंदाजी करण्याचा हा निर्णय एएस स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाने घेतलाय. सलामीच्या जोडीचा विचार केला. गुरुप्रसाद आरोस्कर लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला कुशल पेडणेकर. पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय झेल घेण्यासाठी. आपल्या उलट्या दिशेने धाव घेत असताना हा झेल घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु प्रयत्न चांगला म्हणावा लागेल. अंतिम क्षणी जर पाहिलं तर चेंडू जमिनीला दान होतोय. 2 धावा या चेंडूवरती. दोन्ही संघांचा विचार केल्यास करो व मरो अशा स्थितीतला हा सामना, कारण यापुढे जो संघ सामना जिंकेल तोच पुढील फेरीमध्ये जाऊ शकतो. 2 गुणांसह या ठिकाणी दोन्ही संघ खेळतायत आजच्या अंतिम दिवशी, त्यामुळे या लढतीला एक खास महत्त्व हे प्राप्त झालंय. महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी सर, आणि नक्कीच या सामन्यादरम्यान दोन्ही संघांना मेहनत करावी लागेल, कारण विजेता संघ नक्कीच पुढील फेरीत पोहोचेल आणि तो सामना खेळेल जो आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. चांगली गोलंदाजी. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सांघिक धावसंख्या 2 धावा या धावपलकावरती. विनय जाधव गोलंदाजी मार्गवरती. लेफ्ट हँडर सिमर गोलंदाज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू, कटचा फटका. एक मिश्रित गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावर. यापूर्वीचा चेंडू सुमेत बघ एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू टाकला होता, म्हणजे गती परिवर्तन केलं होतं, आणि त्यानंतर या डावातील तिसरा चेंडू काहीशा वेगावर भर देणारा असा चेंडू, म्हणजे कलात्मक गोलंदाजीचा प्रयत्न डावखुऱ्याचा गोलंदाज विनय हा करताना मैदानावर दिसतोय. नक्कीच सर, संमिश्रण करतोय गोलंदाजीत. काही चेंडू धीम्या गतीचे तर काही चेंडू अगदी वेगवान गतीच्या मैदानात टाकले जातात फलंदाजांच्या विरोधात, आणि बदलालित्य दाखवतोय गोलंदाजीत विनय जाधव हा गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आतापर्यंत अचूक टप्प्यावरती गोलंदाजी 3 धावा खर्च होत आहेत धावपलकावरती. 3 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. स्ट्रायकिंग एंडवरती आता असेल कुशल पेडणेकर. कुशल पेडणेकर याला फलंदाजीमध्ये बढती दिली जाते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यानं बहारदार अशी कामगिरी केली. तो कुशल. विनयचा चेंडू आखूड टप्प्याचा, बऱ्याच धीम्या गतीचा चेंडू, अगदी आरामातरित्या फलंदाज कुशल खेळून करतोय. चेंडू पाहतोय, त्यानंतर फटक्याची जागा निवडतोय. जी जागा निवडली त्या ठिकाणी चेंडू पाठवतोय आणि पॉवर प्लेच्या नियमावलीचा फायदा घेत केवळ 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर सीमारक्षक म्हणून तैनात ठेवण्याची मुभा. त्यामुळेच या ठिकाणी एक माफक दर्जाच्या चेंडूवर, म्हणजे सुमार दर्जाचा हा चेंडू म्हणेल आखूड टप्प्याचा होता आणि त्याला योग्यरित्या पाठवण करतोय तो कुशल.
यावेळी जर पाहिलं तर सर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, मागील चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा, क्षेत्ररक्षणाचा विचार केला मिड विकेट एक तैनात डीपमध्ये, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर एक तैनात आणि तो फटका जर पाहिला तर फाईन लेगला खेळ होता. परंतु यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता कुशल पेडणेकर याचा आणि या प्रयत्नात त्याला अपयश मिळताना पाहायला मिळतंय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर विनय. यावेळी एक वेगवान असा चेंडू आखूड टप्प्याचा फटका हवेमध्ये, चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगच्या ठिकाणी आणि बहुधा या ठिकाणी हा चेंडू सीमारेषच्या पलीकडे 4 धावांसाठी गेलाय की षटकारासाठी याची खातरजमा पंच करताना हे दिसतायत. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूपर्यंत पोहोचला कुशल, दोन्ही हात ताणले, चेंडूचा पाठविलाय स्क्वेअर लेगला, बऱ्याच विशिराने खातरजमा करत पंच शिक्कामोर्तब करतायत ती चौकारावर. 4 महत्वपूर्ण धावा कुशलच्या खाती. चौकारानं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 11 धावा धावफलकावर. विनयच्या या षटकामध्ये आपण पाहिलं मिश्रित गोलंदाजी करण्याचा तो प्रयत्न करतोय, मात्र मिश्रित गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना या षटकामध्ये तो 3 चेंडू आखूड टप्प्याचे फेकतोय आणि 3 आखूड टप्प्याचे जे चेंडू फेकले गेले त्यातील 2 चेंडू हे चौकारासाठी जात आहेत. म्हणजे प्रयत्न करताना प्रयत्न वादी दिसतोय तो गोलंदाज, मात्र प्रयत्न हे काहीसे अपुरे हे निश्चितपणे पडतायत. गोलंदाजी मार्कमध्ये बदल होतोय. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सुजय मांजरेकर. पहिल्या षटकाचा विचार केला, पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 11 धावा निघाल्यात विनय जाधव याच्या विरोधात आणि या 11 धावामध्ये 2 चौकार कुशल पेडणेकर याच्या बॅटमधून. ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रात सुरुवात केली आक्रमक फटकेबाजीने, ती सुरुवात या संध्याकाळच्या सत्रादरम्यान देखील पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवरती गुरुप्रसाद आरोस्कर. आखूड टप्प्याचा चेंडू एक मेजवानी दिलखुशासपणे या ठिकाणी स्वीकारताना दिसतोय. फाईन लेग क्षेत्रात एका नेत्रदीपक अशा चौकारानं गुरुप्रसादही प्रतिस्पर्धी संघाला सावधगतीचा इशारा देतोय. आतापर्यंत या डावामध्ये जे 3 चौकार हाणले गेले ते 3ही चौकार आखूड टप्प्याच्या चेंडूवर, म्हणजे आखूड टप्प्याची गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीची गोलंदाजी करणं म्हणजे या मैदानावर धोकादायक बाब गोलंदाजीसाठी सिद्ध होऊ शकते. हे चित्र अधोरेखित राहतंय, या चित्रावर शिक्कामोर्तब होतंय. म्हणजे ही चूक गोलंदाजांनी करू नये. हा धडा सुरुवातीच्या 7 चेंडूंनंतर गोलंदाजांना मिळाला तर नवल वाटायला नको. सुजयची सुरुवात देखील जर पाहिली तर आखूड टप्प्याने झाली या षटकाची. यावेळी चांगला चेंडू, कटचा फटका, पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण हेमंत नेमळेकर याचं, परंतु अतिघाई मैदानात पाहायला मिळाली हा चेंडू अडवण्यासाठी. 1 धाव त्या ठिकाणी आणि सिंगलने सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा या धावपलकावर. सुजयच्या षटकाची सुरुवात आखूड टप्प्याची आणि हुकचा तो चांगला फटका गुरुप्रसाद आरोस्कर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला डीप फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. मागील सामन्याचा विचार केला तर गुरुप्रसाद आरोस्कर याच्या बॅटमधून देखील त्याच क्षेत्रात बहारदार फटके पाहायला मिळाले होते आणि या दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्याने हुकच्या एक बहारदार फटक्याने केली. गुरुप्रसादचा आत्मविश्वास वाढविणारा तो फटका होता. त्या पद्धतीचा चेंडू देखील त्याला मिळाला. परत एकदा मैदानावर जाऊया सुजय गोलंदाजी मार्कवर. मधल्या एसटीवरचा चेंडू, खरा फटका. यावेळी मात्र मिड ऑफला चकला जातोय तो कुशल. प्रयत्न होता कुशलचा मिड ऑफच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑफच्या दिशेनं फटका टोलवायचा, मात्र परत एकदा सुजयची मिश्रित अशी गोलंदाजी. फटका अगोदर खेळतोय तो अर्थातच या ठिकाणी कुशल पेडणेकर. परिणाम भोगावे लागतायत. सरळ चेंडू विसावतोय विनय जाधवच्या हाती. विनय साधा सोपा झेल टिपतोय आणि कुशलला मात्र माघारी परतावं लागतंय. 4 चेंडूंचा सामना करत 8 धावांवर, ज्या 8 धावा त्यानं 2 चौकारांच्या साहाय्यानं जमावल्या आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये जर पाहिलं तर चेंडू पुढे टाकण्यात आला, लेन चेंडू पाठीमागे जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न होता कुशल पेडणेकर याचा आणि या फटक्यावरती स्वतः थोडासा निराश देखील पाहायला मिळतोय. या चेंडूचा विचार केल्यास ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, हा फटका सजविण्यासाठी जरूर हा चेंडू न होता, हा फटका बनविण्याचा फलंदाजाने प्रयत्न केला होता. हा फटका जर कव्हर किंवा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवला असता तर निश्चितपणे पोषकदायी ठरला असता. मात्र मिड ऑफ क्लिअर करायचं, लॉंग ऑफला चौकार टोलवायचा हा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये असफलता कुशलच्या खाती. बाद होऊन त्याला मैदान सोडावं लागतंय. त्याच्या जागी आणखी एक अष्टपैलू खेळाडू राजाराम गवस याची वर्णी लागते. एक उदयोन्मुख असा खेळाडू सावंतवाडी संघाचा आपण पाहतोय तो राजाराम गवस. हल्लीच गोवा राज्यामध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं त्यानं लक्षवेधी कामगिरी केली आणि उद्याचं क्रिकेटचं भवितव्य म्हणून माझ्याकडे पहा असा आशावाद त्यानं त्या खेळीनं या ठिकाणी प्रकट केलाय आणि त्याच आशावादातनं या ठिकाणी बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाच्या नजरा ह्या केंद्रित झालेल्या दिसत आहेत राजाराम गवसकडे. स्ट्रायकी एंडवरती राजाराम गवस, राईट हँडर बॅटर. पहिला चेंडू खेळत असताना फटका ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने, हा जोरदार फटका
डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण कमालीचं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या करवे. दाद द्यावी लागेल ती डीप लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला. डीप लॉंग ऑन ते डीप मिड विकेट जवळपास 20-25 पावलांचं रनअप तो लीलया पार करतोय. जवळपास चेंडू त्याच्या हातात आला होता. अंतिम क्षणी चेंडू निसटतोय. एक सुरेख असा सूर मारून झेल टिपण्याचा प्रयत्न आपण ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार पाहू शकता. जो प्रयत्न केला होता तो अद्वितीय असा प्रयत्न. निश्चितपणे चौकाराचा शिक्का या चेंडूवर होता. यावेळी कलात्मक फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने स्लॉक केलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडूचा प्रवास आता सरळ थेट जाईल चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी राजाराम गवसच्या बॅटमधून हा निघालाय दमदार क्रॅकिंग षटकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा तऱ्हेचा चेंडू होता आणि या चेंडूवर योग्य असा फटका राजाराम याच्याकडनं पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरचा होता. एक संधी होती स्वतःचे बाहू खोलायचे. डीप स्क्वेअर लेगला भली मोठी जागा होती त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा स्लॉट स्वीपचा फटका हा सरळ विसावला जातोय तो षटकारासाठी. अगदी बॅटच्या मधोमध चेंडू घेत असताना हा बहारदार षटकार स्क्वेअर लेगला 6 धावांसाठी 24 धावा धावपलकावर. यावेळी फ्रंटफूटचा वापर करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास हा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील तिथे प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण होत असताना 26 धावा धावपलकावर. षटकार जो टोलवला होता त्या षटकारावर या ठिकाणी हँड अँड आय कोऑर्डिनेशन क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं त्याचा आविष्कार सादर केला होता आणि त्यानंतरचा जो फटका सजविला गेला त्या फटक्यामागे पददालित्य होतं ते राजारामचं. म्हणजे विकेटच्या चारही बाजूला आपण खेळू शकतो. हा सकारात्मक दृष्टिकोन या 2 फटक्यांमधनं आपण पाहू शकतो तो राजाराम गवसकडनं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 26 धावा धावपलकावरती 1 गडी बाद. खेळाडूंना भेटली संधी टेनिस क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये. सिंधुदुर्ग आमचा हे भारी कडक आयोजन करतो आम्ही. मैदान वेंगुर्ल्या. छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा 2024 मानाची अशी क्रिकेट स्पर्धा. हे 7वं पर्व आणि या 7व्या पर्वाच्या निमित्तानं आपण पाहू शकता, अनुभवू शकता, ऐकू शकता या स्पर्धेचं टायटल सॉन्ग डीजे मसूरकर यांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रति षटकामागे 13 धावांच्या धावगतीनं 26 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी श्री बांदेश्वर बांधा क्रिकेट संघ. नक्कीच यावर्षी एक वेगळा संकल्प आणि या छत्रपती चषकामध्ये हे टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतं. या वर्षामध्ये 3ऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाजी मार्कवरती विनय जाधव पुन्हा एकदा पाहायला मिळतो. सेकंड स्पेल विनय जाधव याचा. पहिल्या षटकादरम्यान 11 धावा खर्च केल्या, परंतु आता या 2ऱ्या षटकात वैयक्तिक कोठ्यातील तो गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा. चेंडूचा पाठलाग करण्याचा गुरुप्रसाद प्रयत्न करतोय. मात्र पंच सांगतायत की चेंडूचा पाठलाग करण्याचा तो प्रयत्न केल्याने जो चेंडू नकारात्मक ठरू शकला असता तो चेंडू मी गोलंदाजीच्या खाती वैद्य म्हणून जमा करतोय. एक निर्धाव चेंडू गोलंदाज विनय याचा नोंदला जातोय. धावसंख्या धावफलकावर 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी स्लोवर चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जर पाहिला तर डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ताळमेळ इथे चुकला दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान आणि इथे जर पाहिलं तर मोठी ही विकेट. राजाराम गवस माघारी परततोय रनआउटच्या स्वरूपात. या क्षणाला ही विकेट संघासाठी घातक ठरू शकते, कारण राजाराम गवस याने बहारदार सुरुवात केली होती आपल्या संघासाठी. मी तर म्हणेन ही चूक नव्हे तर ही आहे ती घोडचूक. कारण एका बाजूनं व्यवस्थितरित्या खेळत होता राजाराम. एक षटकार त्याने टोलवला होता. आपली आक्रमकता सिद्ध केली होती. मैदानावर तो थांबणं गरजेचं होतं, कारण डाव्या आणि उजव्या हाताची ही जोडगोळी होती. त्रस्त करू पाहत होती ती प्रतिस्पर्धी आरवली क्रिकेट संघाला. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकतो गुरुप्रसादकडनं कोणताही या ठिकाणी कॉल न होता दुहेरी धावांसाठी. मात्र मैदान जे सोडलं गेलं त्याचे परिणाम राजारामला भोगावं लागत आहेत आणि अनावश्यक विकेट ज्याला क्रिकेटमधील आत्महत्या संबोधली जाते, एका प्रकारे आत्महत्या करतोय. मैदान सोडून डगआउटच्या दिशेनं पॅव्हेलियनच्या दिशेनं राजाराम गवस हा निराश मनाने जातोय व त्याच्या जागी आणखी एक शैलीदार फलंदाज धनंजय राणे याची वर्णी ही बांदा क्रिकेट संघासाठी लागते. मैदानात लेफ्ट हँडर बॅटर धनंजय राणे, वजराट गावला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती. गुरुप्रसाद आरुसकर याची साथ द्यावी लागेल. यावेळी चांगला चेंडू पुढे टाकलाय, ब्लॉक होलमध्ये टाकलाय आणि ब्लॉक होलचा चेंडू जर पाहिला तर धनंजय राणे याला निरुत्तर करणारा हा चेंडू पाहायला मिळतोय.
या ठिकाणी गोलंदाज विनय गोलंदाजीवर येतोय. काहीसा धाडसी निर्णय असा म्हणावा लागेल, कारण समोर आहे डावखुर हाताचा गुरुप्रसाद आरोसकर. मात्र डावखुर हाताचा फलंदाज असतानाही या ठिकाणी डावातील तिसरं षटक स्वतःकडे ठेवण्याचा या ठिकाणी निश्चितपणे मानस व्यक्त करतोय तो गोलंदाज विनय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, सुरेख असा फटका, चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थातच डीप मिड विकेटला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. सरळ फेक यष्टिरक्षक पीटरच्या दिशेनं. एकेरी धाव धनंजयच्या खाती. धनंजय एकेर धावेने खातं खोलतोय. बऱ्याच वेळेनंतर एकेर धावेने वृद्धिंगत होतोय धावफलक. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. बांदेश्वर बांदा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना मैदानावर. विनय याची चांगली गोलंदाजी या षटकादरम्यान एक धाडसी निर्णय या षटकात पाहायला मिळाला. याही बदलालित्य दाखवलं. स्लोअर वन चेंडू, कटचा फटका, गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास, एकेरी धाव याही चेंडूवरती मिळेल आणि या एकेरी धावेने सागिक धाव संख्या 29 धावा या धावफलकावर. 29 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. कदाचित या ठिकाणी गुरुप्रसाद आरोसकरला बाद करावा हा बेत असावा आणि त्यासाठीच गोलंदाजीवर या ठिकाणी वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी विनय जाधव हा येतोय. यावेळी एक वेगवान असा चेंडू, मिश्रित गोलंदाजीनं पूर्णपणे डोकेदुखी ठरते हे षटक. अर्थातच बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी निर्धाव चेंडू. अखेर षटकाची सांगता होते ती तिसऱ्या व 3 षटकांच्या सांगतेखेरीज 10 धावांपेक्षा किंचितशी कमी धावगती प्रति षटकामागे राखत 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात असा धावफलक बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचा आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा आणि ज्यामध्ये जर पाहिलं तर 2 षटकं विनय जाधव याची पहिल्या षटकादरम्यान 11 धावा खर्च केल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान. परंतु दुसऱ्या षटकात जर पाहिलं तर समोर 2 आक्रमक फलंदाज गुरुप्रसाद आरोसकर आणि धनंजय राणे, परंतु यांच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी करत असताना, संमिश्र गोलंदाजी करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक चांगलं षटक म्हणावं लागेल, भेदक षटक हे म्हणावं लागेल विनय जाधव याचं. विनय जाधवने ते बहारदार गोलंदाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूनं बांदा संघाचा आणि गुरुप्रसादचा विचार केल्यास गुरुप्रसादला थांबावं हे लागेल, कारण सलामीला तो फलंदाजीला आलाय. 3 षटकांपर्यंत तो पाय रोवून खेळपट्टीवर उभा आहे. चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे निश्चितपणे दिसतोय आणि एकमेव आशेचा तारा म्हणून त्याच्याकडे बांदा संघाकडनं पाहिलं जातं. आक्रमकता आणि संयमता यांची मिलाफ ठेवत कोणत्याही क्षणी सामना बदलण्याची क्षमता गुरुप्रसाद मध्ये आहे. अनेक वेळा त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावरती सिद्ध केले. त्यामुळे गुरुप्रसादचं मैदानावर शेवटपर्यंत थांबणं बांदा संघासाठी फलदायी ठरेल. मात्र गुरुप्रसादचा अडथळा लवकर जर बाद केला आरवली क्रिकेट संघानं तर निश्चितपणे मी म्हणेन आरवली संघाचं पारडं हे काहीसं वरचढ ठरतंय. चौथ्या षटकाची सुरुवात. इम्रान मुल्ला गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू, कटचा फटका, गलीच्या दिशेने चेंडूचा प्रवास, वेगात गतीने डीप थर्डमॅनच्या दिशेने चेंडू वेगात गतीने ट्रॅव्हल करतोय, वेध घेतोय सीमा रेषेचा आणि पहिल्या चेंडूवरती हा कलात्मक चौकार गुरुप्रसाद आरोसकर याच्या बॅटमधून. कलात्मक फटक्याला एक मिठास टच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडूची दिशा पाहिली, गती पाहिली आणि त्या गतीचा वापर करत 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचं कार्य केवळ गुरुनं केलं. या फटक्यामागे ताकद नव्हती तर कलात्मकता होती आणि तीच कलात्मकता सादर करताना मिनिमम एफर्ट्स मॅक्झिमम रिझल्ट ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं त्या प्रकारे चेंडू सीमारेषा पार करतोय. तो चौकारासाठी 4 धावांनी धावफलक वधारतोय तो 33 धावांवर. क्रिकेटमध्ये म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती देखील श्रेष्ठ असते आणि तेच मैदानात पाहायला मिळालं. लेट कटचा फटका, गलीच्या दिशेने तो चौकार डीप थर्डमॅनला इम्रान मुल्ला याच्या विरोधात. परत एकदा इम्रान मुल्ला आपल्या समोर यावेळी बॅकफुटला जातोय. कलात्मक फटका कव्हरच्या दिशेने सजवतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडंसं दडपण क्षेत्ररक्षकावर आणलं जात आहे. त्या दडपणाला क्षेत्ररक्षक जोपर्यंत बळी पडतोय, बऱ्याच दूरवरनं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरनं चेंडूची फेक यष्टिरक्षक पीटरच्या दिशेनं होते. 2 धावा घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात धन्यता गुरुप्रसाद हा मानतोय. 35 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात सांघिक चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी इम्रान मुल्ला हा गोलंदाज. मागील चेंडूवरती चौकार, परंतु त्यानंतर ह्या डबल धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, महत्त्वाच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. आणि जर पाहिलं तर डीप स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षकाने थोडासा आळस दाखवला आणि त्याचाच फायदा घेत असताना या 2 धावा पूर्ण होतात आणि या 2 धावाने सागिक धाव संख्या 35 धावा या धावफलकावरती. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इम्रान मुल्ला परत एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू मोठ्या फटक्याला निश्चितपणे आवर घातला जातोय. चेंडू जमिनीलगत या ठिकाणी हलकेच टोलविला जातोय. यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक दक्षतेनं चेंडू अडवतोय व तत्परतेनं यष्टिरक्षक पीटर याच्याकडे फेक करत गुरुप्रसादला दुसऱ्या धावेची संधी मिळणार नाही याची खात्री घेतोय. एकेरी धावेने सागिक धावसंख्येत बदल धावफलकावरती 36 धावाने आता स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँडर बॅटर धनंजय राणे.
चेंडू या ठिकाणी हवेमध्ये टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास हा लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक विनय जाधव आपल्या स्क्रीनवर येतोय. नाममात्र एकेर धाव धनंजयच्या काठी. एका बाजूनं आक्रमकता, दुसऱ्या बाजूनं संयमता ही अपेक्षित क्रिकेटमध्ये ज्याला शिफ्ट अँकर रोल म्हटला जातो तो बरखुबीनं धनंजयनं निभवावा अशी अपेक्षा गुरुप्रसादची असेल, तर दुसऱ्या बाजूनं गुरुप्रसादने आपल्या आक्रमकतेला न्याय द्यावा अशी अपेक्षा संघ साथीदारांची. उजव्या शीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू क्रिकेटच्या परिभाषेत न म्हणता क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत ज्याला पंजाब टू हरियाणा अशा पद्धतीचा चेंडू संबोधला जातो. नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, एक अवांतर धाव, 38 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. अँगलने गोलंदाजी कोण करत असताना गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यावेळी कडचा चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरत असताना चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला सीमारेषा उल्लंघन करेल. येतोय चौकार गुरुप्रसाद आरोस्कर याच्या बॅटमधून. अगदी लेदर बॉलच्या पठडीतला हा फटका. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जे फटके आपण वारंवार पाहतो त्याच पठडीतला जराशी संधी उजव्या यष्टीवर मिळाली की पॉइंट व गली या 2 क्षेत्ररक्षकांना चकवायचं, सरळ चेंडूला थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं. हा निश्चितपणे वारंवार प्रत्यय लेदर बॉलमध्ये येतो. टेनिस बॉलमध्येही हा प्रत्यय मी तुम्हाला आणू देणार. जे मैदान चतुर्सूत्र चारही बाजूला विखुरलेलं, त्या चारही बाजूला चतुर्सूत्र पसरलेल्या मैदानावर मी कलात्मक फटकेबाजी करणार असं गुरुप्रसाद ठाकसून सांगतोय. 42 धावा धावफलकावर, ज्यामध्ये निम्म्या धावा 21 धावा या गुरुप्रसादच्या आपण पाहतोय. 3 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. जबाबदारीचं क्रिकेट मैदानात खेळले जाते. गुरुप्रसाद आरोस्कर याच्याकडून माहीत आहे हा सामना खूप महत्त्वाचा बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाला, आणि त्या दृष्टिकोनातून आतापर्यंत फलंदाजी मैदानात सिंगलने सांघिक धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा या धावफलकावरती 2 बाद होत असताना, आणि गुरुप्रसाद आरोस्कर जर पाहायला गेला तर 13 चेंडूंचा सामना करत असताना 22 या धावसंख्येवरती खेळतोय. कौतुक करावं लागेल गुरुप्रसादचं, आणि त्याच्या जोडीला कौतुकही करावं लागेल आरवली क्रिकेट संघाचं. कारण यापूर्वीच्या सामन्यामध्ये पहा, एका मोठ्या पराभवाचा धक्का त्यांना सहन करावा लागला होता, आणि एक मोठा पराभवाचा धक्का सहन केल्यानंतर पुढील सामन्यामध्ये कमबॅक करणं म्हणजे सांघिक खेळाची गरज असते, ज्याला टीम वर्क असं म्हटलं जातं. आणि त्याच टीम वर्कचा प्रत्यय या मैदानावर घडवताना एक संघर्षमय क्रिकेटचा दर्जेदार नमुना आपण पाहतोय. प्रतिकार केला जातोय तो पहिल्या चेंडूपासनं, आणि त्यामुळेच जरी मोठे धावफलक करणारे फलंदाज मैदानावर आपण पाहिले, तर त्यांना कडवा प्रतिकार करणारी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण या मैदानावर पाहतोय. ज्यांचा आवाज रेडिओ व्हॉइस म्हणून सुप्रसिद्ध सन्माननीय श्री अशोक नाईक यांच्या सुविद्य पत्नी या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद लुटण्यासाठी आणि छत्रपती मित्रमंडळाला शुभेच्छा देण्यासाठी मैदानावर उपस्थित झाल्या आहेत. नाईक वहिनी, आपलं मनपूर्वक छत्रपती मित्रमंडळातर्फे स्वागत, आणि व्यासपीठावर या ठिकाणी स्थानपन्न होण्याची आम्ही आपणास विनंती करीत आहोत. डावाचं 5वं षटक. गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू असा खेळाडू वामन कावळे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला गुरुप्रसाद आरोस्कर. धावफलक 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिला चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडू मिळाला. दोन्ही बाहू स्फुरण पावले. हे अर्थातच या ठिकाणी गुरुप्रसादचे षटकार टोलवला गेला, आणि या षटकारानं या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ज्या नाईक वहिनी आल्यात, खऱ्या अर्थानं शब्दसुमनाने आम्ही स्वागत केलं, आणि एका जोरकस षटकारानंही या ठिकाणी स्वागतमय फटका टोलवला. हा गुरुप्रसादने असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 49 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. स्लॉग षटकाला सुरुवात झाली. 5व्या षटकाला सुरुवात झाली, आणि जो संयम दाखवला सुरुवातीच्या षटकापासून गुरुप्रसाद आरोस्कर याने, तो आता संयम तोडत असताना पहिल्या चेंडूवरती मोठ्या फटक्याने स्वागत केलंय गोलंदाज वामन याचं. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शेष. यावेळी संधी होती मोठ्या फटक्याचं निश्चितपणे लालच हे निर्माण झालं होतं. मात्र यावेळी चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत घरंगळत लॉंग ऑनला जातोय. एकेरी धाव निघते, आणि या एकेरी धावेसरशी या ठिकाणी सांघिक अर्धशतक आपण बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाचं धावफलकावर पाहतोय. 2 गडी बाद 50 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर. 29 धावांची बहारदार खेळी ही गुरुप्रसाद आरोस्करची नॉन स्ट्राईकला तो उभा. यावेळी धीम्या गतीचा चेंडू फिंगर रोल केले चेंडूवरती, आणि जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी धनंजय राणे याचा होता, परंतु हा प्रयत्न थोडासा मात्र मी तर म्हणतोय धनंजय राणे याने आतताईपणा न करता चेंडू मागे 1 धाव या गतीनं फटकेबाजी करावी. ज्याला चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, जो धोकादायक फटकेबाजी करतोय, त्या गुरुप्रसादला स्ट्राईकवर आणावं, जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा बांदेश्वर बांधा संघाला होईल. मात्र दुसऱ्या बाजूनं एक चेंडू निर्धाव या ठिकाणी वामन कावळे याचा मैदानावर.
डाव्या यष्टीवरचा क्रॉसने- चेंडू, संधी होती केवळ दिशा देण्याचं कार्य धनंजय करतोय. यापूर्वीचा चेंडू निर्धाव, त्यानंतर हलकेच मिठास टच चेंडू डीप फाईन लेग क्षेत्रात सुधीर पालेकरला चकवत चौकारासाठी जातोय आणि 4 बहुमूल्य धावा या ठिकाणी धनंजयच्या बॅटमधनं निघालेल्या सांघिक 54 धावांपर्यंत मजल मारण्यास कारणीभूत ठरत आहेत त्या बांदेश्वर बांदा क्रिकेट संघासाठी. शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू डीप फाईन लेगला 4 धावांसाठी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेत असताना चेंडू सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये विसावतो आणि धक्का क्रमांक 3 बसतोय बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाला. मोह होता मोठ्या फटक्याचा, परंतु मोह आवरता आला नाही आणि जर पाहिलं तर बॅटची कडा घेत असताना आणखी एक विकेट मिळाली एएस स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाला. शरीरापासून थोड्याशा दूरवरनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडूचा टप्पा उजव्या यष्टी बाहेरचा होता. फलंदाजाकडनं अपेक्षित होतं की फटका त्याने एक्स्ट्रा कव्हर अथवा मिड ऑफच्या दिशेनं सजवावा, मात्र डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका काहीशा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न आणि त्याचे परिणाम पहा. यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पीटर एका नेत्रदीपक झेलाद्वारे धनंजयला माघारी परतवतोय व ज्या फलंदाजाला निश्चितपणे बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाचा तारणहार संबोधला जातो, ज्याला बॅकबोन म्हटलं जातं आणि खास करून स्लॉग ओव्हरमध्ये जो फलंदाज धोकादायक मानला जातो तो कर्णधार या ठिकाणी राजा नाटेकर याची वर्णी लागते मैदानावर. बांदेश्वर बांधा संघासाठी 54 धावा 3 कार्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज राजा नाटेकर संघाचा कर्णधार, संघाचा शिलेदार मैदानात स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्या चेंडूचा सामना करेल या षटकादरम्यान. आतापर्यंत सांघिक धावसंख्येचा विचार केला 54 धावा 3 बाद या धावफलकावर. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर थोडासा धीम्या गतीने देखील आलाय आणि जर पाहिला तर खाली देखील राहताना पाहायला मिळतोय. चेंडू काहीसा खाली राहतोय, खोलवर टप्प्याचा अंदाज राजाला येत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. डावातील प्राथमिक 5 षटक समाप्त. 54 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 6 चेंडूंचा खेळ हा बाकी. डावातील शेवटचे 6 चेंडू कुणा गोलंदाजाच्या हाती सुपूर्द करावेत अथवा कुणा गोलंदाजाला धावांचा जो ओघ सुरू आहे त्याला रोधक घालण्यासाठी पाचारण करावं, यासाठी काहीशी सल्लामसलत मैदानावर होताना दिसते आणि अखेर सरते शेवटी छोट्या चणीचा मात्र अपार गुणवत्ता ज्याच्यामध्ये नटलेली क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्या पाठीशी असा गोलंदाज समीर धुरी याची वर्णी लागते डावाची अखेर करण्यासाठी, शेवटची 6 चेंडू हाताळण्यासाठी. तर स्ट्राईकला फलंदाज गुरुप्रसाद आरोसकर. आता मात्र गुरुप्रसादला हात हे खोलावे लागतील. अवघे 6 चेंडू त्याच्याकडे शेष आणि हात खोलावे म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे कसं राहील याकडे दक्षता घेतली पाहिजे गुरुप्रसादने. मात्र दुसऱ्या बाजूनं राजा नाटेकरही त्याच्या तोडीस असा फलंदाज नेमकं काय घडेल या 6 चेंडूंवर आणि जेवढ्या धावा या 6 चेंडूंवर निघतील त्या धावा प्रतिस्पर्धी संघासाठी निश्चितपणे डोकेदुखी ठरतील एवढं मात्र नक्की. कारण 5 षटकांमध्ये तब्बल 54 धावा या धावफलकावर झळकलेल्या आपण पाहतोय. सायंकाळचं सत्र वारा, त्या वाऱ्याचा वेगही काहीसा मंदावलेला दिसतोय आणि या मंदावलेल्या वाऱ्याच्या वेगामध्ये धावांचा पाठलाग करणं ही थोडीशी कठीण बाब असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पहिला चेंडू ऑन साईडला फटका, मिड विकेटला चेंडूचा प्रवास. पहिली धाव वेगात गतीने पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा जो प्रयत्न मैदानात चालला होता तो देखील पूर्ण होताना पाहायला मिळतोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट राजा नाटेकर आणि त्याचबरोबर गुरुप्रसाद आरोस्कर या 2 फलंदाजांच्या दरम्यान आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 56 धावा या धावफलकावरती. अनुभवी गोलंदाज या अंतिम षटकादरम्यान देत ओव्हरमध्ये महत्त्वपूर्ण हे षटक, कारण या षटकादरम्यान आक्रमण हे सातत्याने समोरून होणार आहे दोन्ही फलंदाजाकडून. आणि या षटकादरम्यान समीर हा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट. याही वेळी जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, डीप वाईडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण विनय जाधव याचं. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 57 धावा या धावफलकावर. समोरचे साथीदार हे अपयशी ठरत असताना ऐन मोक्याच्या क्षणी सुरुवातीच्या 2 चेंडूंवर स्वतःवरील संयमाला तीळ मात्र ढळू न देता एका अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आपण समीर धुरी याच्याकडनं पाहतोय. आरवली संघाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास पुढील 4ही चेंडूंवर त्या पद्धतीचीच गोलंदाजी अपेक्षित असेल. तर दुसऱ्या बाजूनं राजा नाटेकर स्ट्राईकला येतोय. त्या राजा नाटेकरकडनं एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा बांदेश्वर बांधा संघानं या ठिकाणी ठेवली तर ती चुकीची असणार नाही. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 57 धावा 3 गडी बाद. यावेळी लेग ब्रेक चेंडू, फिंगर रोल केले. चेंडू पडल्यानंतर जर पाहिलं तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर निघाल्याने अतिरिक्त उंची प्राप्त करणार देखील हा चेंडू.
पंचांचा इशारा स्वे चेंडूचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत बदल धावफलकावरती 58 धावा. कौतुक करावं लागेल यष्टांच्या मागे विकेट किपर पीटर फर्नांडिस याचं, कारण अतिरिक्त उंची प्राप्त करणारा हा चेंडू आणि वेगवान गतीचा देखील पाहायला मिळाला. आकुर्तापाचा चेंडू फटका हा फसतोय. चेंडू बराच वेळ हवेत जातो. यष्टिरक्षक पीटरचे अथक प्रयत्न, मात्र प्रयत्न हे पूर्णपणे निष्फळ ठरतात. अर्थात चेंडूपर्यंत पोहोचण्याची कोणतीही संधी नव्हती. सुरक्षित निर्जन ठिकाणी चेंडू विसावा घेत होता आणि त्याने तो घेतलाय. एक धाव राजाच्या खाती प्राप्त होते. एकेर धावेने सांघिक 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटक प्रगतीपथावर. कौतुक करावं लागेल, 3 चेंडूंवर आतापर्यंत 5 धावाच केवळ खर्च करतोय व मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत तरी आवर घातलाय गुरुप्रसाद व राजा नाटेकर याला. गोलंदाज समीर याने 59 धावा 3 गडी बाद. यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका, बॅकफुटवरती जात असताना पुल केलाय चेंडूला आणि मिड विकेटच्या वरून हा चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. शॉट ऑफ द मॅच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी तर म्हणेन हा फटका त्याने बनविलाय. फटका हा टोलवण्यासाठी जागा नव्हती, मात्र स्वतःसाठी सुरुवातीला गुरुप्रसादने जागा निर्माण केली. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. मधल्या यष्टीवरचा हा चेंडू होता. बॅकफुटला गुरुप्रसाद गेला. स्वतःसाठी त्याने जागा निर्माण केली. अचूकतेने फटक्यामागे ताकद आपण आजमावणार याची दक्षता घेतली आणि डीप मिड विकेटला एक उत्तुंग असा टोलेजंग षटकार त्याने टोलवलाय. 65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चांगला चेंडू, लोअर फुल टॉस चेंडू, कव्हरच्या दिशेने फटका. पहिली धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न आणि क्षेत्ररक्षकाकडून जर पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण ज्या ठिकाणी एक धाव होती त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी दबाव टाकला क्षेत्ररक्षकावरती आणि तो दबाव मैदानात पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी एक धाव त्याच ठिकाणी ही दुहेरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आणि या 2 धावेने सांघिक धाव संख्या 67 धावा या धावफलकावर. आता मात्र थोडीशी सुरक्षित अशी धावसंख्या ही वाटते. धावफलकावर 67 धावा. एका चेंडूचा खेळ हा बाकी. गुरुप्रसाद आरोस्कर का मला आयकॉन खेळाडू म्हणून बांधा संघात वर्णी लाभली, का मला गोवा राज्यातील एक दर्जेदार खेळाडू मानला जातो, अष्टपैलुत्व सिद्ध करण्याची जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना या प्रश्नांची उत्तरं देतोय. आकुर्तापाचा चेंडू फटका फसतोय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. अखेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. तो अर्थातच भूषण जाधव सुरेख असा झेल टिपतोय. डावाच्या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी अंत होतोय गुरुप्रसादच्या 40 धावाच्या खेळीचा. मात्र 20 चेंडूंवर सजलेली 40 धावांची बहारदार खेळी बांधा संघाला 67 धावांपर्यंत पोहोचण्यास मदत करते व 68 धावांचं कठीण असं लक्ष्य आज सायंकाळच्या सत्रातील शेवटच्या सामन्यात पार करण्यात आरवली संघ यशस्वी ठरतोय की नाही परत एकदा आठवण करून देतोय दोन्ही संघांना की हा सामना दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातनं पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी महत्त्वपूर्ण सामना मानला जातो. कारण या दोन्ही संघांचे 2-2 गुण हे झाले आहेत. विजेत्या संघाचे 4 गुण होतील. निश्चितपणे पुढील फेरीसाठी ते पात्र ठरतील. म्हणजे या स्पर्धेतील अस्तित्वाची लढाई आरवली आणि बांदेश्वर बांधा या 2 संघादरम्यान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडू शेज ते 36 विजयासाठी आवश्यकता ही अर्थातच या ठिकाणी 68 धावांची. मैदानावर या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी येतोय तो बांदेश्वर बांधा क्रिकेट संघ. पंचही मैदानावर उपस्थित. दोन्ही सलामीवीरांची प्रतीक्षा आणि काही क्षणातच दुसऱ्या डावाला आम्ही सुरुवात करू. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. 67 धावा या धावफलकावरती. 68 धावांचा पाठलाग असेल एएस स्पोर्ट आरवली क्रिकेट संघासाठी आणि 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे नक्कीच सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी नक्कीच प्रेक्षक देखील आतुर असतात आणि त्याचबरोबर युवा समालोचक देखील नेहमीच आतुर असतात. असे 2 मार्गदर्शक समालोचक यांचं आज आपण समालोचन ऐकूया. या सामन्यादरम्यान मी विनंती करतोय आमच्या मुख्य समालोचन कक्षात येण्यासाठी सन्माननीय अशोक नाईक सर आणि त्याचबरोबर सन्माननीय समीर पांढरे सर यांना. बॅड लाईटचं कोणतंही अपील ग्राह्य धरलं जाणार नाही अशी अधिसूचना या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेताना आम्ही सर्व स्पर्धक संघांना दिली आहे. त्या सूचनेची परत एकदा मी आठवण करून देतोय. कारण
या ठिकाणी सूर्यदेव हा मावळतीला गेलेला आपण पाहतोय. बॅड लाईट होण्याची या ठिकाणी दुश्चिन्ह मैदानावर दिसत आहेत आणि त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून या ठिकाणी अनुकूल असा खेळ सादर करण्यासाठी मी आरवली संघाला विनंती करतोय, आपले सलामीवीर आपण मैदानावर पाठवायचे आहेत. या ठिकाणी हा सामना संपल्यानंतर कदाचित पहिल्या स्थानासाठी 1 षटकांचा सामना हा होऊ शकतो. कारण आपण पाहू शकता आपल्या LED स्क्रीनवर या ठिकाणी ज्यांच्या सहकार्यातनं ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वीतेकडे वळते. कोणताही शुभ समारंभ म्हणा, त्या शुभ समारंभासाठी जर त्या ठिकाणी आपणास कपडे आवश्यक असतील तर ते वाजवी दरात पॉप्युलर क्लॉथ स्टोअर या ठिकाणी उपलब्ध आणि त्या पद्धतीचं चित्रण आपण आपल्या LED स्क्रीनवर पाहू शकता. तसेच लग्न समारंभ म्हणा किंवा इतर शुभ कार्य म्हणा, त्या ठिकाणी आपणास सोन्याचे दागिने आवश्यक असतील तर वक्रतुंड ज्वेलर्स वेंगुर्ला यांच्या माध्यमातून अतिशय वाजवी दरामध्ये या ठिकाणी आपणास ते उपलब्ध. साहेब चषक या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांचे फोटोज आपण LED स्क्रीनवर पाहू शकता. या सर्वांचं ज्ञात अज्ञात व्यक्तींचं जे सहकार्य आम्हाला लाभले, त्या सहकार्यांच्या जोरावर अनेक मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षावात छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाळगी आयोजित भव्य दिव्य अशी छत्रपती चषक 2024 यंदाचं हे 7वं पर्व. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश छोट्या चणीचा गुणवान असा खेळाडू बांदा संघाचा गोलंदाजीची धुरा आपल्या खांदी घेतोय व सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईकला या ठिकाणी इम्रान मुल्ला व पीटर फर्नांडिस ही डाव्या उजव्या हाताची जोडगोळी या ठिकाणी AA स्पोर्ट्स आरवली संघासाठी. पहिला चेंडू ओव्हरपेच पद्धतीचा मोठा फटका मारण्याची संधी निश्चितपणे सोडत नाही तो फलंदाज इम्रान मुल्ला. का एवढ्या दूरवरनं ओव्हरसीज खेळाडू म्हणून माझी नियुक्ती केली आहे. आक्रमक फटकेबाजी प्रतिस्पर्धी संघाने सादर केली, मात्र त्याच्या विरुद्ध कामगिरी आम्हीही करू शकतो, आम्हीही मोठे फटके मारण्यास सक्षम आहोत असा ठोस निर्वाणीचा सल्ला हा पहिल्या चेंडूवर देत प्रतिस्पर्धी संघाला सावध गतीचा इशारा हा दिला जातोय. एवढं मात्र नक्की पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त. 4 धावा धावफलकावर आरवली. आता 35 चेंडू 64 धावांची आवश्यकता. परत एकदा मधल्या यष्टीवरचा चेंडू सुरेख असा स्लॉट स्वीपचा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो स्क्वेअर लेगच्या दिशेनं. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. गोलंदाज सिद्धेश याच्या गोलंदाजीचं या ठिकाणी आव्हान जे होतं ते समर्थपणे सुरुवातीच्या 2 चेंडूंवर या ठिकाणी हाताळलं जात आहे. 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा वसूल केल्या जात आहेत. आता 58 धावांची गरज आहे. 34 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश क्षेत्ररक्षण गृहरचना सजवली जाते. डीप मिड विकेटला 1 खेळाडू, डीप लॉंग ऑफला 1 खेळाडू. खराब असा चेंडू होता, फुल टॉस असा चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय तो डीप लॉंग लेगला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत पददलित क्षेत्ररक्षणाकडनं आपण पाहतोय, त्यामुळे संभाव्य चौकार रोखला जातोय. 2 महत्वपूर्ण धावा इम्रान मुल्लाच्या खाती जोडल्या जात आहेत, ज्या दुहेरी धावांनी दुहेरी आकड्यात परावर्तित होते. धावसंख्या तब्बल 12 धावा अवघ्या 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज AA स्पोर्ट्स आरवली संघ पाठलाग करतोय तब्बल 68 धावांचा निर्धारित 6 षटकांच्या सामन्यात. विचार मंथन होते बांदेश्वर बांदा संघाकडनं. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश हा सज्ज. ओव्हरपेच चेंडू हवेमध्ये उत्तुंग असा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला चौकारासाठी. 4 चेंडूंवर तब्बल 16 धावा, 2 चौकार, 1 षटकार यांच्या सहाय्यानं इम्रान मुल्ला वसूल करतोय. 68 धावांचा पाठलाग करण्यास माझा संघ सक्षम आहे असं ठामपणे निर्देश देतोय. तब्बल 16 धावा 4 चेंडूंच्या सांगतेखेरीज. बहुत ही आक्रामक शुरुआत मैदान पर इमरान मुल्ला की बल्लेबाजी में और सामने नॉन स्ट्राइकर एंड पर है पीटर. स्कोर 16 रन बिना किसी नुकसान से. सामने उड़ाया, देखना होगा मौका बनेगा या नहीं. डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर. क्या कमाल की फील्डिंग, क्या कमाल की फील्डिंग. ये कारनामा सिर्फ IPL में देखने को मिलता है, लेकिन दोस्तों ये क्रिकेट के मैदान पर भी देखने को मिल चुका है. मैदान पर क्या कमाल का कैच. अतिशय सुरेख असा प्रयत्नांना निश्चितपणे दाद दिली जाईल. सुजाण असा क्रिकेट रसिक या ठिकाणी या मैदानावर विस्तारलेला तो टाळ्यांच्या गजरात निश्चितपणे एका नेत्रदीपक अशा क्षेत्ररक्षणाला
दाद देतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सदरचा जेल जरूर घेतला गेला, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षक गेलाय की नाही हे पाहण्यासाठी खातर जमा केली जाते. संक्षिप्त वर्णन या ठिकाणी सांगायचं झाल्यास, लॉंगॉनच्या दिशेनं फटका टोलवला होता. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक चेंडूचा अक्षरशः पाठलाग करतोय. सीमारेषा पार करणाऱ्या चेंडूला हाताने तो अडवतोय, रिले करतोय आपल्या साथीदाराकडे. हवेमध्ये होता तो क्षेत्ररक्षक, रिले झेल टिपला जातोय. याचाच अर्थ दुर्दैवाने इम्रान मुल्ला याला मैदान सोडावा लागेल. एका नेत्रदीपक अशा झेलाद्वारे या ठिकाणी ते बांदेश्वर बांधा संघाकरवी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता, आपल्या मोबाईलमध्ये पाहू शकता कशा तऱ्हेनं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलं बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाकडनं. जवळपास षटकार हा निश्चित होता. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये फटका कशा तऱ्हेनं सजवला. उत्तुंग असा फटका टोलवला होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. लॉंग ऑनच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. हवेत तो विरतोय. गगनात विरलेल्या चेंडूला तो रिले करतोय आपल्या साथीदाराला आणि उत्कृष्ट असं बॅकअप केल्याने या ठिकाणी टीम एफर्ट्स ज्याला म्हटले जात आहेत ते टीम एफर्ट्स आपण पाहतोय. धनंजय राणे व त्याचा सहकारी राजाराम गवस या द्वयींद्वारे. मात्र कौतुक करावं लागेल धनंजय राण्याचं, कारण जवळपास हा षटकारच होता. मात्र त्या संभाव्य षटकाराला तो बळी मिळविण्यात परावर्तित करतोय व अशक्य ते शक्य करताना दुर्दैवानं इम्रान मुल्लाला त्याच्या वैयक्तिक 16 धावांवर माघारी हे जावं लागतंय. समीर, एक स्पर्धेतील सर्वोत्तम झेल ठरेल असा हा झेल टेपला गेलाय. नक्कीच एक सर्वोत्तम असं झेल. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमध्ये उक्ती किती योग्य आहे याचं दर्जेदार उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी षटकार त्या ठिकाणी झेलात परावर्तित करत फलंदाज इम्रान मुल्ला हा बाद. मैदानावर जाऊया. चेंडू निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर षटक क्रमांक 1 समाप्त होतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूंवर 16 धावा, 5व्या चेंडूवर सफलता, 6वा चेंडू निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 षटकांमध्ये आवश्यकता 68 धावांची, त्यातील पहिल्या षटकामध्ये 16 धावांचं अंतर पार केलंय. आता उर्वरित 5 षटकात म्हणजे 30 चेंडूंमध्ये 52 धावा अजूनही आरवली क्रिकेट संघाला अपेक्षित. तर त्या 52 धावांपासून रोखणं हे प्राथमिक कार्य असेल बांदेश्वर बांधा क्रिकेट संघाचं पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी. समीर, आणि आणखी एक कौतुक करावं लागेल की tenniscricket.inचं काय कॅमेरा वर्क केलंय. ओमकार सावंत अतिशय अप्रतिम कॅमेरा वर्क केलंय आणि त्यामुळेच आपण हे अगदी हा झेल, सर्वोत्कृष्ट झेल या ठिकाणी आपण बघतोय. कॅमेरामन ओमकार, आदित्य, लवेश आणि जय, आपण सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडं. आणि देवगडचा सुपुत्र विघ्नेश त्यांच्या समवेत आज स्कोररच्या जरी भूमिकेत असला तरी अतिशय सुरेख असा कॅमेरामन वर्क करण्यात त्याचा हातखंडा. हलके चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेनं या ठिकाणी टोलविला जातोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेल धावेने धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. पीटर एकेल धावेने स्वतःचं खातं खोलतोय. नवीन फलंदाज भूषण जाधव याची वर्णी ही मैदानावर लागते. समीर, मी बऱ्याचदा रंजन केणीचा उल्लेख करतो किंवा लतेश साळगावकरचा फलंदाजीसाठी उल्लेख करतो, तसंच मी पीटरचा पण भरपूर वेळा उल्लेख करतोय. ओव्हरपेच चेंडू, देखण्या असा फटका. चेंडूचा प्रवास होतोय तो लॉंग ऑनच्या दिशेनं. डीप लॉंग ऑन सीमारेषा लिलया पार होते. चेंडूने चौकाराचा पल्ला गाठलाय. 4 महत्वपूर्ण धावा भूषणच्या खाती जोडल्या गेल्यात. ज्या चौकारानं आरवली संघ विसावतोय तो 21 धावांवर एका गड्याच्या मोबदल्यात. कारण या खेळाडूकडे भरपूर क्रिकेट आहे, अगदी चांगलं क्रिकेट. 2 वेळा जरी या ठिकाणी अपयशी ठरला आज या मैदानात तरी नक्की ऐन मोक्याच्या क्षणी आज आपल्या संघासाठी एक मोठी खेळ त्याच्याकडून अपेक्षित असेल आणि खास करून आरवलीहून भरपूर प्रेक्षक पण आलेत आपल्या संघाबरोबर. पीटर हा निश्चितपणे चतुर्सूत्र खेळी करणारा फलंदाज असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जरूर 2 वेळा तो अपयशी ठरला. कदाचित आजचा दिवस पीटरचा नसेल, मात्र पीटरच्या क्षमतेबद्दल तीळ मात्र शंका नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, देखण्या असा फटका. डीप एक्सचा कव्हर सीमारेषा पलीकडे चेंडू चौकारासाठी. भूषणचं कौतुक करावं लागेल. इम्रान मुल्ला आक्रमक फटकेबाजी करून तंबूमध्ये परतला, मात्र त्याचे पडसाद आपल्या खेळीवर येऊ न देता आक्रमक फटकेबाजी ही सुरू ठेवतोय भूषण. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत व तब्बल 25 धावांवर म्हणजे पाऊ शतकावर मजल मारली जाते. ती AA स्पोर्ट्स आरवली संघाकडनं एका गड्याच्या मोबदल्यात 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज.
खेळ उरलाय 27 चेंडूंचा आणि 27 चेंडू 43 धावा. संध्याकाळच्या सत्रात एक डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना, अटीतटीची लढत या दोन संघादरम्यान. मी तर म्हणेन करो अथवा मरोची स्थिती दोन्ही संघांसाठी, कारण जिंकलेल्या संघाचं अस्तित्व या स्पर्धेत राहील. पराभव संघाला आपला गाशा या स्पर्धेतनं गुंडाळावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश, आखूड टप्प्याचा चेंडू, फटका टोलविला होता. ज्या तऱ्हेनं त्याहीपेक्षा सुरेख अशा क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं तेवढं थोडं हे बांदा संघाकडनं. चेंडू मनगटी फटक्याच्या सहाय्यानं शॉर्ट स्क्वेअर लेगला वळवला होता, मात्र अपेक्षेपेक्षा काहीशा धीम्या गतीनं चेंडू आला, त्यामुळे फटका चुकतोय, फटका फसतोय. फसलेला फटका झेलात परावर्तित होतोय व शॉर्ट स्क्वेअर लेगला या ठिकाणी एका नेत्रदीपक झेलाद्वारे या ठिकाणी भूषणच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता कशा तऱ्हेनं फटका सजवला गेला आणि सजवलेल्या फटक्यावर कशा तऱ्हेनं झेल हा बांदेश्वर बांदा संघाच्या क्षेत्ररक्षकानं पूर्ण केला. भूषण बाद होऊन मैदानाच्या बाहेर व त्याची जागा घेण्यासाठी आक्रमक शैलीचा धष्टपुष्ट बांद्याचा चौकार षटकारांचा बादशाह आणि त्याहीपेक्षा संकटमोचक म्हणून अनेक वेळा आरवलीच्या विजयात ज्यानं सिंहाचा वाटा उचलला तो अर्थातच या ठिकाणी फलंदाज वामन कावळे उर्फ शाणू याची वर्णी मैदानावर लागते. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होते आमच्या बरोबर समोरून, आमच्या विरुद्ध बाजूनं. आखूड टप्प्याचा चेंडू, आल्या आल्या एक देखणा फटका डीप मिड विकेटला, एक गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. ज्या स्तुतिसुमनांचा वर्षाव वामन कावळेवर झाला होता ती स्तुतिसुमन म्हणजे केवळ शब्दांची उधळण नव्हे तर माझ्या कृतीतनं मी ते दर्शवू शकतो असा निश्चितपणे इशारा या ठिकाणी वामन कावळे देतोय. आल्या आल्या डीप मिड विकेटला एक गगनचुंबी षटकार तो टोलवतोय. आपल्या आगमनाची वर्दी घेण्यास तो प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे या ठिकाणी सिद्ध करतोय. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. परत एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू सरळ डीप लॉंग ऑनच्या दिशेनं चौकारासाठी एक षटकार एक चौकार यांच्या सहाय्यानं 2 चेंडूवर निघालेल्या 10 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 35 धावा म्हणजे विजयाचं निम्म उद्दिष्ट अवघ्या 2 षटकात पार केलंय. आता राहतोय खेळ तो 24 चेंडूंचा व 33 धावांची आवश्यकता आरवली संघाला. यापूर्वीच्या सामन्यात हा संघ समीर अगदी कमी धावसंख्येत अगदी गुंडाळला गेला, परंतु या सामन्यात मात्र आव्हान जिवंत त्यांचं दिसतं. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. 4 चेंडूंवर तब्बल 16 धावांची बरसात त्यानं जी केली. प्रतिस्पर्धी संघाला निश्चितपणे काहीसं त्याने मागे खेचलं आणि त्याचेच परिणाम म्हणून सहज सुंदर फटकेबाजी ही भूषण आणि अर्थातच वामन यांच्याकडनं होते. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात या ठिकाणी कटचा फटका टोलविला जातोय. शॉर्ट कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण होते. पीटर मात्र शिफ्ट अँकरची रोल बरखुबीनं या मैदानावर निभावताना दिसतोय. एकापासून आक्रमण होत असताना त्या आक्रमणाच्या नादी न जाता संयमाने आपल्या साथीदाराला तो स्ट्राईकवर आणतोय. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दरम्यान मैदानावर या अटीतटीच्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आमचे मित्र सन्माननीय श्री शंकर परब यांचं आगमन होतोय. शब्द सुमनानी परब साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. चेंडू हा निर्धाव गणला जातोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नारायण बगळे. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, नकारात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा पंचांकडनं. आणखी एक अवांतर धाव. एकेरी अवांतर धावेने 36 धावा धाव फलकावर सजलेले आपण पाहतोय. आता 32 धावांची आवश्यकता. 22 चेंडूंचा खेळ बाकी. पीटर ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला या ठिकाणी वामन कावळे. मोठा फटका या ठिकाणी टोलवण्याचा पीटर प्रयत्न करतोय. निर्णय काहीसा चुकीचा दिसतोय कारण डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत झेल टिपतोय. मी तर म्हणेन या ठिकाणी काहीसा मूर्खपणा पीटरचा या सामन्यामध्ये. काही गरज नव्हती पीटरकडनं अशा आतताईपणाची, कारण दुसऱ्या बाजूनं वामन कावळे बहारदार फटकेबाजी करत होता. त्याला स्ट्राईकवर आणणं गरजेचं होतं. मात्र
वामनच्या तोडीला मीही बाजी करू शकतो असा काहीसा अति आत्मविश्वास, आणि तोच अति आत्मविश्वास संकटात नेताना पीटरचे खेळी ही समाप्त होते तिसऱ्या गड्याच्या स्वरूपात. बरोबर समीर, कारण यापूर्वीच्या सामन्यात बघा, आपण यापूर्वी सामना बघितला, सुधीर पालियेकरनं स्वतःची विकेट बहाल केली होती आणि समोर मात्र संधी दिली होती आणि त्यावेळी सामना जिंकला होता. तीच गोष्ट हवी होती पीटरकडनं, परंतु पीटर मात्र थोडीशी स्वतःवर जबाबदारी घेतोय आणि आपली विकेट बहाल करतोय. एकेरी धाव काढून समोर संधी द्यायला होती, परंतु बघूया नवीन फलंदाज त्या दरम्यान मैदानात दाखल होतोय तो. मी तर म्हणेन मोठ्या फटक्याचा नाद हा आत्मघातकी फटका, कारण एक ॲडव्हान्टेज होतं पीटरला की तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूनं उजव्या हाताचे फलंदाजी करतायत. डाव्या आणि उजव्या हाताची जोडगोळी मैदानावर असली ती क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि गोलंदाज यांच्यासाठी ती डोकेदुखी ठरते आणि प्रतिस्पर्धी संघाला खाली खेचण्याची मी तर म्हणेन नामी संधी या ठिकाणी पीटरने दवडली. मात्र अजूनही खेळ शेष आहे. 36 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर सफलता प्राप्त नारायण, तर समोर आहे कर्णधार तो विनय जाधव. यावेळी बॅकफुटला जातोय विनय. ज्या गतीनं चेंडू आला त्या गतीनं चेंडूला न्याय देतो. चेंडूचा प्रवास होतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एकेर धावेने विनय स्वतःचं खातं खोलतोय. 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटक 4 चेंडू यांचा खेळ समाप्त. आता 31 धावांची गरज व 20 चेंडूंचा खेळ हा बाकी. म्हणजे प्रति षटकामागे 9.30च्या सरासरीनं धावा या जमविल्या पाहिजेत. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू हलकेच तोलविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो मिड विकेटला. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेत आहेत. एकेर धावेने धावसंख्या बदलते ती 38 धावांवर. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील तिसरं षटक. नारायण बगळे याचा विचार केल्यास 5 चेंडूंवर नाममात्र 3 धावा तो खर्च करतोय. हा चेंडू नारायण याच्यासाठी महत्वाचा. समोर आहे तो विनय जाधव. पुढे सरसावत विनय, मोठा फटका टोलवतोय व जे भाष्य या ठिकाणी वर्तवलं होतं की 5 चेंडूंवर 3 धावा खर्च केल्यानंतर हा चेंडू महत्वाचा असेल, या चेंडूवर विनयकडनं जोरकस फटका पाहायला मिळतोय. तो षटकारासाठी निर्णायक असं षटकार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता 18 चेंडू प्रति षटकामागे 8 धावांच्या धावगतीनं 24 धावांची आवश्यकता. समीर, जर अशीच फटकेबाजू चालू राहिली तर हा सामना आरवली क्रिकेट संघासाठी सोपा असेल, परंतु दुसऱ्या बाजूने मात्र कडवा प्रतिकार असेल बांदा क्रिकेट संघाकडून. कारण तोही संघ अगदी पुरेपूर भरात आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगली गोलंदाज आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पण त्या संघाकडे आहे. त्याचमुळे कुठेतरी ते म्हणत असेल की आणखी एक गडी बाद करावा आणि या सामन्यात पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करावं. अजूनही दोलायमान स्थिती या सामन्यामध्ये आहे, कारण 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा निर्धाव चेंडू, त्या निर्धाव चेंडूचा दबाव येऊन जर एखादा बळी मिळाला तर बांदा संघाचं कमबॅक होईल. मात्र एखाद दुसरा मोठा फटका वामन याच्याकडनं पाहायला मिळाला तर साहजिकरित्या सामना हा आरवली संघाकडे झुकेल. मात्र अजूनही मी म्हणेल, जरी सामन्यात वरचढपणा आरवली संघाचा दिसला तरी दोन्ही संघाला समसमान ही संधी. बरोबर 50-50 का मुकाबला अभी भी. गोलंदाजी मार्कवर सिद्धेश सज्ज होतोय. हवेत टोलविला चेंडू क्षेत्ररक्षकापासून बराच दूर राहतोय. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसतोय. लॉंग ऑफ वरनं बॅकअप केलं जातंय, पण जोपर्यंत चेंडूचा प्रवास गोलंदाजाच्या हाती घडतोय, दुसरी धाव वामन सहजगत्या पूर्ण करतोय. तो विनयच्या साथीनं आता 17 चेंडूंचा खेळ बाकी व 22 धावांची आवश्यकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट मोसमाला प्रारंभ झालाय. तो या अगदी भव्य दिव्य अशा स्पर्धेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील म्हणजे आपल्या शेजारील गोवा राज्यातील खेळाडू या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसत आहेत. एक भव्य दिव्य असं वेंगुर्ला कॅम्प मैदान. आजचा पहिला दिवस आणि संध्याकाळचं सत्र. 17 चेंडू 22 धावा. ओव्हरपेच चेंडू, फटका हवेमध्ये. यावेळी मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. फलंदाज वामन याला माघारी हे जावं लागेल. सनसनाटी सामन्यामध्ये निर्माण होते. 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता 16 चेंडू 22 धावांची आवश्यकता. बरोबर. सामन्यात थोडंसं पुन्हा एकदा मी म्हणेन की कमबॅक बांदा क्रिकेट संघ करतोय. जो सामना एका बाजूनं थोडासा स्पोर्ट आरवली क्रिकेट संघाच्या बाजूनं होता, त्या सामन्यात कमबॅक होते. एक छोटी खेळी जी 5 चेंडू 13 धावांची या ठिकाणी समाप्त होते. आणि बघूया विनय जाधवला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज हा मैदानात कोण येतोय. नवीन फलंदाज हरी गौडा हा या ठिकाणी मैदानावर विनय याला साथ देण्यासाठी जातोय.
राहिलेले 4 चेंडू सिद्धेशाचे महत्त्वपूर्ण असतील. पहिल्या षटकामध्ये सिद्धेश महागडा ठरला होता, मात्र त्यावेळी त्याच्या गोलंदाजीची दिशा पहा. तो कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं गोलंदाजी करत होता. आता तो या षटकामध्ये आपली दिशा बदलतोय, कोर्ट एंडकडनं गोलंदाजीसाठी येतोय व कोर्ट एंडकडनं गोलंदाजी करताना सुरुवातीच्या 2 चेंडूंवर 2 धावा खर्च करत एक सफलता तो प्राप्त करतोय. नवीन फलंदाज हरी गौडा याची वर्णी मैदानावर लागते. विनय याला साथ द्यायला 16 चेंडू 22 धावांची आवश्यकता. मधल्या यष्टीवरचा चेंडू थोपवून काढला जातोय. चेंडू टोलवता क्षणी एकेरी धाव घेण्याचा इरादा केवळ व्यक्त केला नाही तर तो पूर्ण केला जातोय. या एकेर धावेने आता 15 चेंडू 21 धावा असं समीकरण या सामन्यामध्ये. सिद्धेशने ध्रुव ट्रॉफीत पण कमाल केली. आपल्या अप्रतिम वेगानं चकित केलं, अप्रतिम गोलंदाजीनं. याही मॅचमध्ये तो 19 धावा 2 गडी महत्वाचे टिपतोय. बघूया पुढील चेंडूवर काय घडतंय मैदानात. पुढे सरसावट फटका टोलविला गेला. जोपर्यंत पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय एकेर धाव विनय सहजगत्या पूर्ण करतोय. विनय या ठिकाणी समय सूचकता दर्शवतोय, कारण सिद्धेश हा एक धोकादायक गोलंदाज. त्या सिद्धेश विरुद्ध अति आतताईपणा दर्शवायचा नाही. त्याच्या चेंडूंना योग्य न्याय द्यायचा, एकेर दुहेर धावांसाठी टोलवायचं, स्वतःची बहुमूल्य विकेट शाबूत ठेवायची आणि कमजोर चेंडू मिळाला की मोठा फटका टोलवायचा, कारण एक मोठा फटकाच या सामन्यामध्ये आवश्यक आहे आरवली संघाला. 14 चेंडू 20 धावा असं समीकरण असताना स्विच हिटचा प्रयत्न झाला होता. स्विच हिटचा प्रयत्न हरिगौडाचा असफल ठरतोय. महत्वपूर्ण क्षणी चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 13 चेंडू 20 धावा. 13 चेंडू 20 धावा. काय घडेल काय बिघडेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश हा सज्ज हरिगौडासाठी. हलके चेंडू वळवण्याचा प्रयत्न, फटका टोलवायचा होता तो फाईन लेगला, मात्र मनाजोगा फटका न येता शॉर्ट फाईन लेगला चेंडू विसावतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 19 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 9.50च्या धावगतीनं 2 षटकं अवघे बाकी. 12 चेंडू आणि 12 चेंडूत 19 धावा. म्हणजे एकंदरीत जो सामना आपण बघतोय, सामना ज्याप्रमाणे चाललाय, सामना रंगलाय, समीर मी म्हणेन की हा सामना शेवटच्या षटकापर्यंत एक 5व्या 6व्या चेंडूपर्यंत शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की आपल्याला बघायला मिळेल मैदानात. बघूया काय घडतंय, गोलंदाजीत कोण येतोय. परंतु एक अप्रतिम गोलंदाजी 2 षटकात 21 धावा देतोय, 2 गडी बाद करतोय तो सिद्धेश. मैदानात विनय जाधव कर्णधार 8 धावावर साथीला आलाय तो हरिगौडा. आणखी एक विस्फोटक मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आणि सामन्यातील अति महत्वाचं षटक जे 5वं षटक ते टाकण्यासाठी गोलंदाज राजाराम गावस हा आपल्या बॉलिंग मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज होतोय मैदानात. 12 चेंडू 19 धावा असं समीकरण. एखादा मोठा फटका आवश्यक आहे या सामन्यामध्ये. बाकी सर्व काही ठीकठाक चाललंय, मात्र त्या मोठ्या फटक्यांपासून रोधक करणारी गोलंदाजी गोलंदाज राजाराम याच्याकडनं साकारली जाईल की दुसऱ्या बाजूनं हरिगौडा आणि विनय जाधव या ठिकाणी एक मोठा फटका अति आवश्यक त्याच्या शोधार्थ या ठिकाणी फटकेबाजी करतील. ही येणारी वेळ सांगेल. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय, प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं हे फिटलं जातंय. ज्या मोठ्या फटक्याबद्दल आम्ही चर्चा करत होतो तो पहिल्या चेंडूवर फटका निघतोय आणि समीर ज्यावेळी पहिल्या चेंडूवर गोलंदाजाला षटकार बसतो, उर्वरित चेंडूसाठी त्याच्यावर नक्की थोडासा दबाव येतोय. निश्चितपणे दबाव येतोय तो राजारामवर. मात्र या दबावाला राजाराम बळी पडतोय की नाही, की दुसऱ्या बाजूला दबावाला बळी न पडता हरिगौडाला तो बाद करतोय की नाही, हे चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आता मात्र सामन्यावर पकड आरवली संघाची मजबूत झालेली दिसते. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. हरिगौडा पहिल्या चेंडूवर षटकार हा टोलवतोय. यावेळी उजव्या यष्टीवर जखड बंद करून ठेवणारी गोलंदाजी, ज्या सल्ल्याने या ठिकाणी गोलंदाजी करावी असं राजा नाटेकरला वाटते, त्या राजा नाटेकरच्या इच्छेंची पूर्तता करणारा असा चेंडू, उजव्या यष्टीवर जखड बंद करून ठेवणारा चेंडू गोलंदाज राजाराम याच्या करवी गणला जातोय. आता 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 13 धावा. डीबॅक्सच्या कव्हरच्या दिशेनं एक नेत्रदीपक असा फटका या ठिकाणी हरिगौडा याच्याकडनं पाहायला मिळतोय. ज्या गतीनं चेंडू आला, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्यात आला, खाली क्षेत्र निवडलं, डीबॅक्सच्या कव्हरला नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला. आता 9 चेंडू 9 धावा असं समीकरण या सामन्याचं येऊन ठेपतंय. 9 चेंडू 9 धावा. थोडासा महागडा ठरतो या षटकात, कारण 2 मोठे फटके हे गोलंदाज राजाराम गावसाच्या गोलंदाजीवर आपण बघतोय. हरिगौडा वैयक्तिक 12 धावावर
आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना, तर दुसऱ्या बाजूनं कर्णधार पण अगदी जबाबदारीनं या मैदानात किल्ला लढवतोय. अल्टीपल्टी रिव्हर्सचा फटका टोलवायचा प्रयत्न यावेळी मात्र असफल ठरतोय. या मैदानात समीर मी म्हणेन की हे फटके काही आवश्यक. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. संपवायची जणू काही घाई लागली आहे, त्या प्रकारे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतोय. आता पहा क्रिकेटच्या मेरिटमध्ये हा फटका टोलविला गेला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूवर मोठा फटक्याचा नाद न घेता या ठिकाणी चेंडू जमिनीलगत लॉंग ऑफला टोलवला जातोय. गुरुप्रसाद आरोस्करकडनं क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. 2 धावा वसूल केल्या जात आहेत. आता 7 चेंडू 7 धावा असं समीकरण येऊन ठेपतंय. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव असं समीकरण या सामन्यात. परतीला हरिगौऱ्या सुरेख असा फटका टोलवतोय. चेंडू टोलवता क्षणी दुहेरी धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र क्षेत्ररक्षक कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही याची पाहणी केली जाते. 1 धाव दोन्ही फलंदाज घेत आहेत. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. सामन्यामध्ये आता शेवटचे 6 चेंडू शेष व 6 चेंडूंवर 6 धावांची ही आवश्यकता. 6 चेंडू 6 धावा. सामना रंगतोय. सामना निश्चितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. या स्पर्धेची आठवण चिरंतन स्मरणात राहावी या उद्देशानं जो सामना व्हावा अशी अपेक्षा प्रेक्षक वर्गांची, आयोजकांची, संयोजकांची, त्या संकल्पनेला न्याय देणारा असा हा सामना. शेवटचं षटक 6 चेंडू 6 धावा. थोडंसं आज वातावरण म्हणजे दमट होतं, त्याचमुळे आज जरा थोडंसं लवकर काळोख आपल्याला मैदानात जाणवतोय. परंतु बघूया या 2 संघादरम्यान कशा प्रकारे हा सामना संपतोय. हरिगौडा 15 धावावर, विनय जाधव खेळतोय 8 धावावर आणि सामना येऊन ठेपला येतो. म्हणजे जे आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा करत होतो की हा सामना शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळेल आणि तेच चित्र मैदानात दिसतंय. पहिल्या दुसऱ्या चेंडूवर जर एका दुसरा हादरा बसला तर पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक आणि सुरुवातीच्या 2 चेंडूत एखादा मोठा फटका समीर निघाला तर सामना ए स्पोर्ट आरवली क्रिकेट संघासाठी. बघूया काय घडतंय या शेवटच्या षटकात. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्कवर गुरुप्रसाद हा गोलंदाज सज्ज होतोय. तो हरिगौड्याला यावेळी सुरेख असा चेंडू, फलंदाजला चकवणारा असा चेंडू निर्धाव गणला जातोय. 5 चेंडू 6 धावा असं समीकरण. गुरुप्रसादचा अनुभव, त्याच्या विरुद्ध उदयोन्मुख खेळाडू हरिगौडा आणि त्याच्या साथीला विनय जाधव यांचा कडवा प्रतिकार. सामना अटीतटीचा होतोय. 5 चेंडू 6 धावा. क्षेत्ररक्षण व्यूहरचना पहा संभाव्य एकेरी धावेस रोधक घालणारी अशी आपण या मैदानावर पाहतोय व या क्षेत्ररक्षण व्यूहरचनेसह गुरुप्रसाद हा सज्ज. बघा समीर, मी म्हणेन की दोन्ही संघातील खेळाडूवर दबाव आहे, कारण सामना रंगलाय. सामना अटीतटीचा आहे आणि त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडू म्हणजे फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक थोडासा दबाव नक्की मैदानात जाणवतोय. जो सामना होता 6 चेंडू 6 धावा, तो सामना मात्र आलाय 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. या चेंडूवर काहीतरी आवाज आला होता, म्हणजे संभाव्य झेल सुटला की नाही यावर खातरजमा होणार नाही, मात्र संधी होती एवढं मात्र नक्की. राजा नाटेकर सारखा खेळाडू देखील दबावाला बळी पडतोय. सामन्यामध्ये रंग देते. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता. हरिगौडा स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला विनय जाधव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज या ठिकाणी गुरुप्रसाद आरोस्कर गोलंदाजी करताना दिसतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचनेचा सापळा सजविण्यात आलाय, तो पहा. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. 2 धावा फलंदाज नक्की मिळतील एवढं मात्र. ऐन वेळी मी म्हणेन की समीर मात्र हा चेंडू धोक्यात येतोय गोलंदाजासाठी, म्हणजे नो बॉल आणि येणाऱ्या नो बॉल बरोबरच आणखी पर्वणी असेल ती फ्री हिटची. सामना 4 चेंडू आणि 4 धावा. येणारा चेंडू पंचा इशारा करता येतो फ्री हिटचा. फलंदाजाला एक मोठी संधी असेल या फ्री हिटवर.
मोठा फटका टोलवायची. बघूया या फ्री हिटच्या चेंडूवर काय मैदानात घडतंय ते. 4 चेंडू 4 धावा. फ्री हिटचा चेंडू हवेमध्ये टोलविला जातोय. चेंडूचा प्रवास होतोय तो फाईन लेग क्षेत्रात. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा तर पूर्ण झालायत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज धावचीत होऊ शकला असता, मात्र फेक या ठिकाणी टिपण्यात राजा नाटेकर कमी पडतोय. 3 धावा पूर्णत्वास नेल्या गेल्या आहेत. याचाच अर्थ आता राहिलेल्या 3 चेंडूंवर नाममात्र एकेरी धावेची आवश्यकता. सामना या ठिकाणी बरोबरीत सुटलेला आपण पाहतोय. 3 चेंडू 1 धाव. स्ट्राईकला हरिगौडा तर नॉन स्ट्राईकला विनय जाधव. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अर्थातच या ठिकाणी गुरुप्रसाद. समीर, काय जो झेल सुटला तो महागडा ठरलाय काय? हा समीर, जो झेल सुटला तो नक्कीच महागडा झालेला दिसतोय माझ्या मते मैदानात. तो महागडा ठरणारा क्षण, कारण नवीन फलंदाज मैदानावर येऊ शकला असता. मात्र जर तरच्या गोष्टी बाजूला, आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ वरचढ दिसतोय. हलकेच चेंडू टोलवला जातोय कव्हरच्या दिशेनं. चेंडू एकेरी धावेसाठी जातोय. या एकेरी धावेने विजयी उद्दिष्ट पार करतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ. आपल्या संघाची निश्चिती पुढील फेरीमध्ये करतोय. मात्र या ठिकाणी अणाव संघ आणि आरवलीश्वर आरवली या दोन्ही संघांचे गुण समसमान झाल्याने टेबल टॉपरवर कोणता संघ राहील याची खातरजमा करण्यासाठी 1 षटकाचा सामना खेळवला जाईल याची नोंद या ठिकाणी आरवली संघ आणि अणाव संघ यांनी घ्यायची आहे. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. टेबल टॉपसाठी या ठिकाणी सामना खेळवला जाईल. चला दोन्ही संघ लवकर या, उशीर करू नका. चला चला, मैदान मोकळं करा. खेळाडू आणि प्रेक्षकांना विनंती, सामना आपण लगेचच सुरू करतोय. फक्त 1